काय म्हणते, एवढी काय घाई आहे तुम्हाला नवीन घरात राहायला जायची? अगं तुझं स्वतःचं किचन तयार होणार तिथे, मग तुला जायचं नाही? आई या ना, या ना. अगं बस बस, काय आईस्क्रीमची पार्टी चालली आहे वाटतं. छान छान. आईस्क्रीमची खरी मजा थंडीतच असते. तुमचं चालू द्या, मी नंतर येईन. नाही आई, ते आम्ही. अगं नाही नाही, खरंच काही नाही एवढं महत्वाचं. आई तुम्ही काही कामासाठी आला होतात का? काही होतं का? मी करते ना काम, काही असेल तर. अगं नाही, म्हणजे उद्या सकाळी जी बॅच आहे ना पिठाची, त्याची सगळी तयारी मी केली आहे. फक्त तू एकदा नजर मारशील. हो हो, बघते मी सगळं बघते. चालू द्या. कशाला या सगळ्या विषयांवर आत्ता बोलायचं? आई मी ऐकलं असेल तर? हे अजिबात ऐकलं नसणार नाही. ऐकलं असतं तर काहीतरी बोलली असती ना, तमाशा केला असता. आईस्क्रीमचं बघितलंस ना, टोमणा मारलास की नाही? आणि हो, तू हरिश्चंद्राचा पुतळा होऊन मध्येच पचकू नको बरं. योग्य वेळ आली की सांगू आपण. आईस्क्रीम खा, वितळेल ते. तनू, उद्या आप्पांचा वाढदिवस आणि नेमके हे नाही येत बघ यावर्षी. तुला माहितीये, इथेही बस सांगते, दरवर्षी की नाही आपण आप्पांच्या वाढदिवसाला कार्यक्रम करतो. हो काकू, मी पण पाहिलंय. या घरात तुम्ही सगळेच आजोबांसाठी काही ना काहीतरी करत असता. नाहीतर आजच्या काळात एवढ्या वयस्कर माणसासाठी कोण काय करतं. खरंच तुमच्या घरातलं वातावरण खूप छान आहे. तुमच्या घरातलं नाही, हा आपल्या घरातलं म्हणायचं. सॉरी, आपल्या घरात. आणि काकू खरंच थँक्यू. आता मी इथे असल्यामुळे मला सुद्धा हा कार्यक्रम अनुभवता येणार आहे. खरंच मी खूप लकी आहे. आणि अगं विश्वास सांगत होता, ते जे पंडितजी येणार आहेत ना उद्या गायला, ते फार प्रतिभावंत आहेत म्हणे. आता त्यांचं तर गाणं ऐकूच, पण त्यांच्यासोबत तुलाही गायचंय उद्या. आणि हो, आता नाही माझा घसा बसलाय मी नाही गाणार, ही कारणं चालणार नाहीत, कळलं? बरं, गाईन मी यावेळेस. आता कसं? बरं चल, इथलं सगळं आवरलंय. तू आता थकली असशील, आवरून झालं की झोप आता. हा काकू, किचन मी पाहते. मग झाली का उद्याची तयारी? हो. उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे ना? मला माहिती आहे जानू, गाणं तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तुझ्या या स्पेशल दिवसासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. विश्वा, अरे अगं साडी आहे, हीच नेसू द्या, छान दिसेल तुला. विश्वा, ऐक ना, नको रे प्लीज. का, काय झालं? अगं उघडून तर बघ. तू माझ्यासाठी हे सगळं करतोयस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे विश्वा. पण आता तू अगं काय झालं, बोल ना. की तुला नकोय मी दिलेली साडी? नाही, तसं नाही. पुढच्या वेळेस तू आणू नकोस, सईला सांग. म्हणजे मुलींचा चॉईस छान असतो ना, म्हणून. उघडून बघ आणि सांग मला कशी वाटते. बरं. कशी वाटली? खूप छान आहे. ह्याचा काठ, ह्याचं वर्क, डिझाईन फार सुंदर आहे. असणारच ना, सईचा चॉईस आहे छान. मग नेसणार ना उद्या? अर्थात नेसणार आहे ती. गाणं एवढं सुंदर गाते, तनू सुंदर नको दिसायला? थँक्यू.
यांचा मेसेज? आप्पांच्या वाढदिवसाला आम्ही नाही आहोत म्हणून आमच्यावर चिडू नका. आम्ही आलो की तुम्हा सगळ्यांना भरपूर वेळ देऊ. आणि हो, गाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे जवळच्या सगळ्यांना आमंत्रण द्या. अगदी जयंत कानिटकर साहेबांना सुद्धा. आम्ही तुम्हाला सकाळी कॉल करतो. अरे देवा, कानेटकरांना बोलवायचंच राहिलं. तर एवढा उशिरा फोन करायचं म्हणजे विश्वाला सांगू? नाही, नको. तो उगीच टाळाटाळ करेल, त्याहून जास्त चिडचिड करेल. मीच करते फोन. नमस्कार. बोला काकू. नमस्कार. खरं तर सगळ्यात आधी सॉरी एवढा उशिरा फोन केला. अहो, पण कारणही तसंच आहे. अहो, उद्या की नाही आप्पांचा वाढदिवस आहे. त्यासाठी घरी सुगम संगीताचा कार्यक्रम ठेवलाय, म्हणून तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. खरं तर हे कामानिमित्त बाहेर गेलेत, पण त्यांनी आवर्जून तुम्हाला बोलवायला सांगितलंय. सुगम संगीत. हां. आय एम सॉरी काकू, मी सध्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या झोनमध्ये नाही आहे. ॲज यू नो, माझ्या बायकोला गाणं गायला फार आवडायचं आणि मी पण फक्त तिनेच गायलेलं गाणं ऐकतो. मला तिचंच गाणं आवडतं. त्यामुळे अशा वेळी मी खरंच गाण्याचा कार्यक्रम तेवढा एन्जॉय नाही करू शकणार काकू. आय एम सॉरी. म्हणजे समजू शकते मी, पण जयंतराव, मी काय म्हणते, इतर कुणाचं तरी गाणं ऐकलं तर कदाचित तुम्हाला बरंही वाटेल. अहो, आम्हा सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की तुम्ही यावं. ठीक आहे, मी येईन. पण माझी एक अट आहे. अट? तुम्हाला तर माहिती आहे काकू, माझी बायको असती तर मी तिला गायला जरूर आग्रह केला असता. पण आता ते काही पॉसिबल नाही आहे, तर मी तिचं जे रेकॉर्ड केलेलं गाणं आहे ना ते प्ले करेन. तुमची काही हरकत नाही आहे ना? अहो, जरूर ऐकवा. का हरकत असेल? अहो, या निमित्तानं तुमच्या बायकोचा आवाज आम्हालाही ऐकता येईल. बरं, ठीक आहे. या उद्या नक्की वाट पाहतोय आम्ही. ठीक आहे. ओके. मॅडच्या घरी जेव्हा मी जानूचं गाणं प्ले करेन ना, तेव्हा त्या विश्वाचा चेहरा बघण्यासारखा असेल. त्याला काय वाटलेलं की जानू त्याच्याच जवळ येईल ना. पण जानू, तू सर्वतोपरी माझ्या जवळ आहेस. तुझ्या गायलेल्या गाण्यांसकट, तुझ्या आवाजासकट, तुझ्या आठवणींसकट तू माझ्या जवळ आहेस. जानू, जिथे जिथे तुझ्यावर प्रेम करायची, तुझ्यावर हक्क गाजवायची मला संधी मिळेल ना, ती मी सोडणार नाही. तू माझी आहेस, फक्त माझी.